कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मिस्टर चिंचुके, तुम्ही चुकीचा डबा आणलाय। हा डबा अपर्णा मॅडमचा आहे, तुमचा डबा तिथेच आहे। काय? दाखवा डबा। चिंचुके, तुम्ही ऐन वेळेला कसं काय घोळ करता हो? सॉरी मॅडम। गायतोंडे, अहो काही हरकत नाही, ठीक आहे, तुम्ही प्लीज जेवा। नाही नको। गायतोंडे प्लीज तुम्ही तुमचा डबा घेऊन जा, आम्ही आमचा घेतो। सॉरी। सॉरी। थँक्यू। मॅडम, एक सांगू, गोड फिरणी तर अर्जुन सरांनी खाल्ली, पण त्याची चव तुम्हाला लागलेली दिसते। नाही, असं काही नाहीये, तुम्ही खा। साहेब, आज जेवण नाही, मी अजवानी झाली, मी अजवानी। गायतोंडे, हा? अर्जुनने आवडीने खाल्ली का हो फिरणी? फिरणी नुसती खाल्ली नाही सरांनी, तर त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की त्यांना फिरणी खूप आवडली आहे आणि त्यांचं मनही तृप्त झालं। बरं झालं ना आपण डबा आणला। नाही नको, आपण असे तर्क नको लावायला। अर्जुन, अरे तू काही सांगितलं नाही, पेरणी कशी झालीये सांग तर। छान आहे, छान झाली। आहो ती आत्ताच खाल्ली ना, त्याच्यामुळे चव लागत नाही का? अगं तसं नाही आर्या। अर्जुन, पण काही म्हण ना, पहिली ती पहिलीच असते। अगं आर्या, साहेब सॉरी बरं का, सगळं माझ्यामुळे झालं। नाही रे, नाही 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 चिंचुके, तू काय मुद्दाम केलं का? मी बोलतो तिच्याशी। हा, काही म्हण चिंचुके, आप्पीची आजची चव बदलली नाही, अजून अजून तशीच आहे। हो 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 हो, आर्या मॅडम समोर असं बोल नका बरं का। नाही, नियती, अर्जुनला माझ्या हातची फिरणी खाऊ घालायचीच होती का ग तुला? ही अप्पी आहे ना, अशी सहजासहजी अर्जुनच्या आयुष्यातून जाणार नाही। आणि चिंचुकेला बरोबर तिचाच डब्बा मिळाला। तिने केलेल्या सगळ्या गोष्टी भारी, आणि तिचं तोंड करून कौतुक करतो काय तो? आणि मी केलेल्या गोष्टी फक्त छान। पण अप्पे, एक गोष्ट लक्षात ठेवायची आजपासून, नाही तुला कायमस्वरूपी अर्जुन पासून लांब केलं ना, तर नावाची आर्या नाही मी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वा, छान झालाय हा शिरा। नाही, गोडाचं प्रमाण किती असावं हे कळावं लागतं ना। अति गोड झालं ना तरी त्रासच होतो। अहो, आर्याच बनवते ना आता नाश्ता। हो का? होय, आणि जाग करती बर का आर्या। आर्या, अगं आत्तापासूनच लागलीस कामाला? कोणी म्हणतंय की नाही नको करू वगैरे? नाही आई, मीच करते हौशीने। आर्या, अगं मी जे आत्ता जे काही बोलले ना ते लक्षात ठेव हं। अगं जास्त गोड झालं ना तरी त्रासच होतो। चल बहिणी येतो। अहो जावई बाबू, हो एवढी कसली गडबड? घरी आलेले पाहुणे सुद्धा दिसत नाहीयेत का हो? नाही असं नाही, सॉरी, मी जरा गडबडीत होतो। अहो कामं तर होणारच की, पण नाश्ता तरी करा ना आमच्या बरोबर। नाही, नाश्ता करायला खरंच वेळ नाही। काय डीपी रोडला आमच्या हवालदारांना एक खबरी सापडली, त्यामुळे मला लगेच निघायला लागेल। तुमचं चालू द्या। बरं बरं। आर्या,
अगं तू का नाही गेली जावाई बापूंसोबत? आई, अगं त्याच्यासोबत या केसवर मी नाहीये. मी जाईन ना माझ्या वेळेत. अगं असं कसं? जावाई बापू कोणती केस हाताळतात त्याच्यावर तू नाहीये? अगं काही दिवसांपूर्वी अपर्णा मॅडमला धमकी आली होती. ती हीच केस आहे. कोणती? ती ड्रग्सची केस ना ग? त्याच्यावर होती की तू? हो होती मी, पण आता इतर केसेस बघते मी. वा, हे छान आहे हा. म्हणजे तुला दुसरीकडे गुंतवून हे जावाई बापू आपल्या पहिल्या बायकोच्या संपर्कात आहेत तर. हो नाही असं नाहीये. हो, तुम्ही गैरसमज करताय. आम्ही तुम्हाला आधीपासूनच सांगितलंय की अर्जुन फक्त त्याचं काम करतो. हे बघा, मला चांगली कळतात ही पुरुषांची कामं. विनायकराव, तुम्ही मला उत्तर द्या. मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलंय की नाही? अहो तुम्हाला नसेल लग्न लावायचं ना तर नका लावू, पण अहो माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळू नका हो. अहो असं काय करताय? नाही म्हणजे आम्हाला लग्न करून द्यायचं नसतं तर आम्ही यो गाठ घातला असता का? तुम्ही जरा समजून घ्या ना. आई अगं, आर्या तू गप्प बस, मध्ये बोलू नकोस. हे बघा, नातं हे विश्वासावर उभं राहतं आणि तुम्ही विश्वासच ठेवला नाही तर उभं कसं राहणार? तसं वागलं पण पाहिजे ना हो. मग अर्जुनचं लग्न ठरलं असलं तरी तो त्याच्या बायकोला रोज भेटतोय आणि त्यात अहो अजून त्याच्या मुलाचा विषय आहेच की. समजा उद्या अर्जुनचं मन उडालं तर माझ्या आर्याचं काय? आमची एवढी नाचक्की होईल ना हो, मी तुम्हाला सांगूही शकत नाही. आधीच आमचे सगळे नातेवाईक म्हणतायत की डिवोर्सी मुलगा का बघितला, चांगला मुलगा मिळाला असता की. अहो असं नाही मावशी, लग्न होणार अगदी तुम्ही म्हणताय ना त्याप्रमाणे लग्न होईल. फक्त आम्हाला थोडा वेळ द्या ना. म्हणजे अर्जुन भाऊजींची हे केस संपली ना की मग अर्जुन भाऊजी आपणाशी कसलाही संबंध ठेवणार नाहीत, हा शब्द आहे माझा तुम्हाला. हे बघा, तुमच्याशी नाही, अर्जुनशी लग्न होत आहे माझ्या मुलीचं आणि हे सगळं त्यांनी मला सांगितलं पाहिजे. आणि हे भेटणं जर असंच चालू राहिलं ना तर मी स्वतः हे लग्न मोडेल. अहो चल गार्या. आई अगं, चल म्हणते ना, चल चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मला नाही अक्कल शिकवायची तू. मुळात आहे ना तुझी तितकी लायकी पण नाहीये की तू येऊन मला काहीतरी सांगशील. आणि राहिला प्रश्न त्या प्लॅन्टचा, ते आमच्या बंगलोच्या गार्डन मध्ये शोभून दिसत नव्हतं, अगदी तुझ्यासारखं. तुझ्यासारखंच त्याला उपटून बाहेर फेकून देण्या इतकीच त्याची लायकी होती. आतापर्यंत इथे मी नव्हते ना, त्यामुळे तू आणि तुझी फॅमिली खूप माजलायत. सगळ्यांच्या डोक्यावर बसून फिरताय तुम्ही. पण आता नाही, आता इथून पुढे मी असं होऊनच देणार नाही. आता ना पारू, जरा नीट काळजी घे हा. कारण काय, लवकरच तू, तुझा ड्रायव्हर बाप आणि हा स्टुपिड लिलीपुट, तुम्हाला सगळ्यांना मी त्या प्लांट सारखंच असं उचलून फेकून देणार आहे. काय केलं आहे आम्ही? आम्ही तो कुणाला त्रास दिलाय? दिशा मॅडम, आम्ही इथं काम करतो, कष्ट करतो, कुणाच्या आदत मदत बी नसतोय. दिशा मॅडम, आम्ही तुमची सेवा करतो कारण तुम्ही आमचे मालक आहात. दिशा मॅडम, माझ्या आईनं आणि माझ्या बानं आमच्यावर संस्कार केलेत. ज्यांचं खातो त्यांच्याशी इमान राखायचं. आणि अजून एक गोष्ट ध्यानात ठेवा, माझ्या बानं मला स्वाभिमान सुद्धा शिकवलाय. तुम्ही मालक असाल म्हणून तुम्ही आमच्याशी कसं बी वागाल, कसं बी बोलाल आणि आम्ही ऐकून घेऊ, असं अजिबात नाही. मला सुद्धा तुमच्या भाषेत उत्तर देता येतं. पारू,
सासू मॉम, कुठे बोलायचं, कधी बोलायचं, कुणासमोर बोलायचं याचं जरा भान ठेव. देवी आई, ते माझं रूप. मीच सांगितलं होतं उपटायला. दिशा ह्या घरची होणारी सून आहे. ती तिला काय हवं ते करू शकते. आणि तू कोण आहेस तिला जाब विचारणारी? तुझी हिम्मत कशी झाली जाब विचारायची तिला? जाऊ देत सासू मॉम, तिची तरी काय चूक आहे? तुम्ही तिच्या कितीतरी चुका पाठीशी घालून तिला लाडवून ठेवलंय, म्हणून आता ना तिला भान नाही राहिलंय कोणाशी कसं वागायचं याचं. आणि मला तर वाटतं आता काही काळानंतर मला सवय होऊन जाईल जय अशा उद्धट वागण्याची. इट्स ओके, आय एम फाईन. आणि प्लीज सासू मॉम, तुम्ही हिच्या तोंडाला नका लागू. तुम्ही चला बरं आत. बघितलंस का तुझ्या देवी आई? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नाही. आपण कायम आपली पायरी लक्षात ठेवायची. आपल्या समोर कोण आहे त्याच्यापेक्षा आपण काय आहोत हे जास्त महत्वाचं आहे. कशाला त्या मोठ्या लोकांच्या वाट्याला जायचं? तुला माहिती आहे ना, अहिल्या मॅडम मला भाऊ मानतीयेत आणि त्यांच्याच सुनेला तू ताड ताड बोलून आलीस. विसरलीस का? तू त्यांच्या घरात मोलकरीनेच आणि मी ड्रायव्हर आहे, ड्रायव्हर. 7 जन्मात त्यांच्याने आपली बरोबरी होऊ शकत नाही. अगं त्यांचं मन बघ, त्यांच्या मनाचा मोठेपणा बघ. त्यांनी आजपर्यंत तुला आणि मला कधी नोकरासारखं वागवलं नाही. त्याची परतफेड ही अशी करायची का? तुम्हाला मी मागे एकदा सांगितलंय, आता परत सांगतो. त्यांच्या दृष्टीने आपण माती आहोत, माती. आणि ते आभाळ आहेत, लई अंतर आहे याच्यात. आणि ते आपल्याला तसंच ठेवायचंय. मामा, तुम्ही प्लीज पारूला काही बोलू नका. बघ, या सगळ्यात तिची काही चूक नसणार. आय नो. पारू, मला तुम्ही कशा पायी आला तिथं? मालक आहात ना तुम्ही? आम्ही नोकर आहोत. मग नोकर माणसांच्या उमरेला कशा पायी पाहायला होताय तुम्ही? तुम्ही जा, निघा इथनं. प्रीतम बाबा, मी हात जोडतो तुमच्या समोर. आता तिचं डोकं ठिकाणावर नाहीये. प्लीज तुम्ही जाल का? मी समजून सांगतो तिला. प्लीज मामा, पण प्लीज चाल का? किती तोंड चालतंय? मॅडम बोलवलं? सावित्री, माझी कॉफी कुठे आहे? तुला माहिती ना मला वेळेत लागते कॉफी. सॉरी मॅडम, रोज पारू आठवण करून देते ना, त्यामुळे लक्षात नाही आलं माझ्या. पण सांगितले मी येईल इतक्यात. आल्यात. थांबा. सावित्री, या घरात मला एक धड कॉफी पण मिळणार नाहीये का? मॅडम, रोज ती तुमची कॉफी पारू. बस. किर्लोस्करांची शिस्त कुण्या एका माणसावर अवलंबून नाहीये. आणि पारू नसेल घरात तर तिची कामं तू करायला पाहिजेस. आणि याआधी पारू नव्हती तेव्हा ही सगळी कामं तूच करत होतीस ना सावित्री? हो मॅडम, मी लक्ष देईन. घेऊन जा.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आई कधी गेल्या? मला का नाही सांगितलं? इथेच होते ना मी. काय झालं नक्की? तुला काय वाटतं काय झालं असेल माझ्या आई बरोबर? बरोबर मला नाही कळत. असं कसं कळत नाही? जे काही घडलं ते तुझ्या डोळ्यासमोर घडलंय. काय बोलताय तुम्ही शेखर? तुझ्या समोर घडलंय सगळं. एवढी मोठी गोष्ट माझ्या समोर घडली आणि मला कळले नाही. असं कसं होईल? काय काय झालं नेमकं आणि कधी झालं? शेखर मला काहीच कसं आठवत नाही. मला खरंच काहीच आठवत नाहीये. असं वाटतंय की गाढ झोपेतून जागी झालीये मी. खूप वर्ष अशीच झोपून होते आणि आता जागी झाले. अंधारातून प्रकाशाकडे येतो ना आपण, तसं काहीतरी झालंय. मी इथे होते आपल्या बेडरूम मध्ये. तुम्हाला बघायला म्हणून मी बाहेर गेले हॉलमध्ये. तुम्ही नव्हतात तिथे. घरात बघितलं, घरात कोणीच नव्हतं. तुम्हाला फोन लावायचा होता म्हणून फोन घ्यायला गेले तर फोनच नाही सापडला मला. म्हणून तुम्हाला शोधायला बाहेर पडले. कुणीच भेटला नाही तुम्ही. मी परत घरी यायला निघाले, पण येताना आठवणीने गजरा घेतला शेखर. कारण आपल्या लग्नानंतर असा एकही दिवस गेला नाही की मी गजरा घातला नाही. तुम्हाला आवडतो म्हणून मी रोज गजरा घालते. गजरा घेऊन मी घरी आले आणि आईचा फोटो बघितला शेखर. धक्का बसला मला कळेना की कसं झालंय. हे कसं झालं आणि मला कसं नाही कळलं. आणि तुमच्या सगळ्यांची वाट बघत बसले होते मी. तुम्ही आलात सगळ्यांनी काहीतरी वेगळंच वागायला लागलात माझ्या बरोबर. कोणीच काही नीट बोलला नाही. तुम्ही पण माझ्याशी नीट बोलला नाही शेखर. काय 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 झालंय मला प्लीज सांगा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. झोपायचा नाहीये? डोळे बंद केले की विरूच्या घरी आला होता तेच सगळं आठवतंय. माझं सुद्धा तेच होत आहे. सतत विरूच्या काचा वध आठवतो. इतर तू एवढा स्ट्रगल करून त्या कळसावर चढलीस,
पाचवी पेटी मिळवली, अस्थिकट्यार मिळवली. त्या 5वी पेटींचे पान सापडलं, त्यावर लिहिल्याप्रमाणे सगळं केलं. पण तरी सुद्धा काहीच कळत नाहीये. 10 वेळा विचार केला. नेत्रा, काय होतंय? तर काय झालं? नेत्रा, नेत्रा, बरं वाटतंय आता? मी डॉक्टरांना फोन करतो. नाही नको. मित्र, मी मगाशीच सांगितलं होतं तुला, आपण डॉक्टरांना बोलावूयात म्हणून. मी फोन करून बघतो आत्ता येत आहेत का. नाही, ऐका ना माझं, खरंच नाही. मित्र, मी काही ऐकणार नाहीये तुझं आता. मी साहेब खरंच नको. माझं एक काम कराल का? काय? मी एक वस्तू सांगते, ती सकाळी लवकर आणून द्या. हो, पण काय, कुठली वस्तू? साहेब, काय झालं? नेत्रा, बोल ना, काय झालं? साहेब, तो संकेत, ते बाळ आपले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मॅडम, यावर पण एक सही लागेल. हो, या बघा, या सगळं सामान आमचा नाही. या काय घेऊन जावताल परत? हे बंधू, यातला काय एक सामान जाणार नाही परत, आधी सांगताय. तो माणूस काय बोललो ऐकला नाहीस काय? हा, चारूच्या बाबांनी दिला ना, तर मग तू काय अवदसा कशा काठवता? हा, घे ना गप. माका सांग, कोणत्या अधिकाऱ्याने दिलेला हा? चारू अजून या घरची सून झालेली नाही ताई, ती सुद्धा या घरची पाहुणीचा. पण मंजू तर या घरची सून हा ना. काय मंजू, तुझ्या भावात दिला ना तर समजायचा. तुका वया या सगळा? मंजू, मी तुका विचारतय, तुका वया या सगळा? या बघ मंजू, आपल्या लग्नात दादाने आईने तुझ्या वडिलांका नारळ आणि मुलगी एवढाच द्यावा असा म्हटला होता. त्यांचा शब्द मोडणारच असस तू? तसा असत ना, तर या सामान सकट घराच्या बाहेर व्हायचा. हे बघ बंधू, चारू आणि श्रीनूचं लग्न ठरलंय ना, म्हणून तिच्या बाबांनी ह्या भेट म्हणून दिलाय असा समज. मग तर अजिबातच नको, कारण जे लग्न कधी होणारच नाहीये त्याच्या नावाने भेट का घ्यायची, हो ना? श्रीनू, तू काय बोला नको. हे लग्न पण होणार आणि हे सामान पण कुठे नाही जाणार. हो का? मला तुझी नाईलाजास्तव पोलिसात तक्रार करावी लागेल. हुंडा मागण्याची शिक्षा काय असते ते तुझ्या वकिलाला विचार. उपयोगी पडेल तुला तो माणूस. अच्छा, म्हणजे आता तुमका माका पोलिसात देऊचा? हातात बेड्या ठोकूच्यात काय? हो,
जर हे सामान परत गेलं नाही ना तर मला खरंच तुझी पोलिसात तक्रार करावी लागेल लाली. तुझ्या वागण्याला ना कुठेतरी आवर घालायलाच हवा, नाहीतर ना तू एक दिवस सगळ्यांना रस्त्यावर आणशील. बस बस बस, अजून नाही सहन करू शकत तुझं हे वागणं. नाहीतर काय, आता तर पाणी डोक्यावरून जाऊक लागला. मंजू, आता तुम्ही दोघींनी मिळून ठरवा, या घरात या सामान राहणार तुम्ही. मका काम असत मी जरा बाहेर जाऊन येते, तोपर्यंत दोघींनी मिळून ठरवा कायता. मी येईपर्यंत काय तो निकाल लावा, नाहीतर मी परत आल्यावर काय करेन या तुमका वेगळा सांगायची गरज नाही. कळला मा? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आई आणि मंजू मामीचं माहित नाही, पण आज जर ते सामान परत गेलं नसतं ना, मीच या घरातून निघून गेलो असतो. आईने आज हद्द पार केली. श्रीनिवास, अरे कांता काका आणि बंधू काकांनी या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या नाही, हा त्यांचा डिसिजन. पण मंजू काकी आणि लाली आत्याला जर ह्या बेसिक गोष्टी घरात गरजेच्या असं वाटत असेल तर त्यातही काही चुकीचं नाहीये ना. अँड फ्रँकली स्पीकिंग, आय डोंट थिंक चारूच्या बाबांचंही काही चुकलंय. आय मीन, त्यांनी जस्ट त्यांच्या बहिणीच्या आणि मुलीच्या सुखाचा विचार केला. दॅट्स इट. आणि चारू, तिचं वागणं, तिची पण बाजू घेशील तू? तिचं वागणं चुकीचं नाही वाटत आहे तुला? श्रीनिवास, अरे चारूचं प्रेम आहे तुझ्यावर. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर जे म्हणतात तेच. ती तिचं प्रेम मिळवण्यासाठी काही करू शकते. मला कळत नाहीये ओवी, एकाच परिस्थितीत तुला सगळे कसे बरोबर वाटू शकतात? सगळ्या आपापल्या जागी त्यांच्या परीने बरोबर आहे श्रीनिवास. आता तुझंच घे ना, तू घराच्या बाहेर तुझी एक वेगळी चूल तयार केली. फॉर यू तू बरोबरच होतास ना. मला अजूनही तसंच वाटतंय. फक्त दादा मामाचा शब्द खाली पडू नये म्हणून मी गप्प बसलो. आणि तू, तुझं काय? एकीकडे माझ्याशी लग्न करणार नाही असं म्हणतेस आणि तरीही तू तुझ्या बाबांबरोबर गेली नाहीस. इथेच राहतेस, मांगरात ऍडजस्ट करून राहतेस. तुझं वागणं सुद्धा तुला बरोबरच वाटत असेल ना, हो ना? श्रीनिवास, मी दादा आणि मावशीसाठी इथे थांबले. मी त्यांना सोडून कुठेही जाणार नाही. हो, पण अजून किती दिवस? मला असं वाटलं होतं की 2-3 दिवसात आईला तिची चूक समजेल, ती दादा मामा आणि उमाईची माफी मागेल आणि त्यांना दोघांनाही घरात बोलवेल राहायला. पण नाही, दिवसेंदिवस आईचं वागणं अजून विचित्र होत चाललंय. श्रीनिवास, डोंट वरी, सगळं सॉर्ट होईल. आणि हे बघ, आपण आपल्या बाजूने प्रयत्न करत राहायचंय. मी करणार आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हाय दिव्या.
चंदन तू काय मग आशू बरोबर डान्स करत असताना फार मजा येत होती बहुतेक. हो करत होते. मला सांग तू इथे कसा आला? तुला कोणी बघितलं तर? कोणी येणार नाही. रिलॅक्स. दिव्या, दिव्या दार उघड. अगं लवकर ये. तुझ्या आईला आत्ताच यायचं होतं का? आई तू हो पुढे, मी आलेच. अगं आतमध्येच काम आहे माझं, दार उघड लवकर. तू इकडे तिकडे काय बघतोयस? लप ना कुठेतरी. मी कुठं लपू? तू इथे इथे जा, इथे बाथरूमच जा. अगं किती वेळ लावलास? अगं काय हे, किती वेळ दरवाजा उघडायला? अगं मी वॉशरूमला गेले होते. काही सगळे वाट बघतायत तुझी. ओ तू पुढे, मी आलेच. बर लवकर ये. हा दिव्या, काय काय झालं? कुठे काय? अगं मग एवढा घाम का आलाय तुला? अगं गरम किती होतंय आई. बरं ते आवर लवकर, सगळे वाट बघतायत तुझी. ओ मी टचअप करून येते. हा लवकर या. म्हणून मी सांगत असते तुला, तू मूर्ख आहेस. तुला काळजी घेता येत नाही. आता आईने तुला बघितलं असतं तर काय सांगणार होते मी? दिव्या, मी कशाला काळजी करू? तू आहेस ना आता काळजी घ्यायला. इच्छा माझी पण आहे, पण तुझ्या प्लॅनिंग नुसार ना काही होईल असं वाटत नाही. तू व्यवस्थित प्लॅन कर, नाही तर बहुतेक माझं लग्न आशूचीच होणार. तू बस बोंबलत मग. असं होणार नाही. आणि बाय द वे, आज तुला इथून पळवून घेऊन जायचा पूर्ण प्लॅन केला होता. ऐन वेळेस जा गोंधळ झाला. काय झालं? अगं काय झालं म्हणजे काय, तुला इथनं पळवून घेऊन जायची पूर्ण प्लॅनिंग केली. माझी माणसं इथे आतमध्ये आली, इथे आली आणि झालं काय नेमकं की ते दुसऱ्या मुलीला घेऊन कारमध्ये जाऊन बसले. आता तिकडे गेल्यावर मला अचानक दिसलं की अरे ही तर वेगळीच मुलगी आहे. आता यात मी काय करणार सांग? हा तेच म्हंटल, माझी मेकअपवाली मुलगी गेली कुठे? एक्झॅक्टली. बट एनिवे, तू आता त्याचं टेन्शन घेऊ नकोस. उद्या सकाळी मी तुला इकडनं घेऊन जाईल कायमचा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. किती एक्साइटेड आहात सांगा लवकर. ए दमोला काकू. दिव्या कुठे आहे? येईल येईल येईल.
आमच्या घरच्या लग्नात ही अशी वस्तीतली लोक आहेत यावर विश्वासच बसत नाही आमचा. हसतायत लोक आपल्यावर, ही साधी गोष्ट कशी कळत नाही यांना. भाई हा ही हळद शिवाच्या साईडने नाही, शिवाच्या साईडने हळद नाही लावणार मी. अरे पण तुमची मैत्री आहे ना. नाही रे बाई, होती आता नको, जाऊ दे. काय रे, काय झालं? नाही भाई, ते आशूला बोललो की शिवाच्या वतीने हळद लावतो तर त्याने तोंड फिरवलं यार. अरे तिची तरी हळद चालू आहे, तो किती खुश आहे. पण शिवाचा काय, तर तिला किती त्रास होत असेल. ए हे बघा, आपण आधी इथून निघू, कळलं? शिवा तिथे एकटी बसलेली असेल, आपण तिच्या सोबत राहूया असं मला वाटतं. हा रे, चला चल 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 चल. काय आशूची उष्टी हळद लावायची आपल्याला दिव्याला. अरे दिव्या कुठे आहे? अजून कशी नाही आली? आली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बोला सरगम मॅडम. बोलू शकते ना, म्हणजे वेळ आहे ना तुमच्याकडे? फोन घेतलाय म्हणजे आम्हाला येळ आहे. येळ नसता तर फोन कट नसता का केला? बोला. काय सांगू तुम्हाला, तुमच्या सून आहेत ना, ते एक संधी सोडत नाही माझा अपमान करायची. केवढं बोलल्या त्या मला, एवढं ना आजपर्यंत मी कोणाचंही ऐकून घेतलं नाही. काय झालं काय? अहो, मी अधिपतींच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी गेले होते. त्यांना कसं कळलं काय माहित, नेमका त्याच वेळी त्या तिकडे आल्या आणि आम्हाला एकत्र बघून एवढा बोलल्या. बर, माझा अपमान होत होता आणि अधिपती फक्त ऐकून घेत होते, काहीच बोलत नव्हते. अहो पण हा नसता उद्योग करायला तुम्हाला कोणी सांगितलं होतं? मॅडम, आपलं ठरलंय ना म्हणून मी गेले. आणि अधिपतींचंही वागणं मला कळत नाहीये. म्हणजे मी त्यांच्याशी एवढी मैत्री करायला बघतेय तर ते माझ्यापासून लांब चाललेत, तुटक वागतात माझ्याशी. आणि मॅडम, मला नाही वाटत की त्यांना आता गाणं शिकण्यात वगैरे काही इंटरेस्ट असेल. म्हणजे तुम्ही म्हणताय की त्यांना गाणं शिकायचंय, पण त्यांची इच्छा नाही दिसत आहे. अहो सरगम मॅडम, जरा दमानं घ्या. दमानं घ्या. आम्ही तुम्हाला सांगितलं होतं का नाही, त्यांचा कामाचा याप लई वाढलाय. त्या भरात काहीतरी बोलले असतील, तुम्ही कशाला मनाला लावून घेताय? आणि आम्हाला काही न सांगता परस्पर तुम्ही गेलात तिकडं, मग आम्ही काय करायचं? हो मॅडम, बरोबर आहे, पण मी म्हटलं एक प्रयत्न करून बघावा. आणि तुम्हाला सांगू का, आणि मॅडम, आपल्यात जे ठरलंय ना त्यासाठी आता तुम्हालाच काहीतरी करावं लागेल, नाहीतर आपल्या जी डील ठरली आहे ती नाही होऊ शकणार. आणि तसं असेल तर आपण इथेच थांब. हे बघा सरगम मॅडम, या असल्या गोष्टी फोनवर बोलायच्या नसत्यात. तुम्ही काही काळजी करू नका. सूनबाईंना येऊ देत घरी, आम्ही बघतो काय करायचं ते. ठेवा आता फोन. चिमटा काढा बघूया. काय गरज नाही चिमटा काढायची. मी जे ऐकलंय का नाही तेच मी बोलल्या. कळलं काय? लय जीव आलाय तुमच्यावर, खूळ लागल्यावानी झालंय. लय दिवस झालं बोलून बोलून म्हणते, पण लय भ्या वाटतो. पण आज असं वाटलंय या तोळ्याच्या नशिबात होतं आपल्या प्रेमाचा साक्षीदार होणं. तुमच्याशिवाय नाही जगू शकत मी.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. असं काय बघताय माझ्याकडे? जर आठवण झाले तुमच्यावर, काय करायचं आम्ही? मी जे बोलला ते कानात घुमाले हो माझ्या अजून. काय सगळं खरं खरं घडाले का खोटं खोटं घडाले, का खोटं घडाले पण मला खरं वाटाले, का खरं घडाले पण मला खोटं काढा की चिमटा. खरंच खरं खरं घडाले खरं. शपथ काय बोलला हो तुम्ही? हा, आणि आज तुमचे रूप, ही नऊवारी साडी बिडी, हा कोल्हापुरी रांगडी भाषा, त्याच्यात तुम्ही दिलेली प्रेमाची कबुली आणि हे वातावरण, हे खूळ लागले पण झाले मला. आयुष्यात सार्थकी लागलं आज मास्तरीन बाई. आणि आमची भाषा तुम्ही एवढी भारी बोलाल असं वाटलं नव्हतं. बोलशिला एवढी भारी बोलशिला असं वाटलं नव्हतं. होय की. तुम्ही कसं काय एवढं? मी आजींकडनं ट्रेनिंग घेतलं. मी त्यांच्याकडून बोलून घेतलं, सगळं रेकॉर्ड केलं होतं आणि मी सारखं ऐकायचे, पाठ करायचे, आपल्याला प्रॉपर हेल जमतोय का ते तपासायचे. अगं मास्तरीन बाई, तुम्ही एवढं केलं आमच्यासाठी? मला ना माझ्या मनातलं तुमच्या स्टाईल मध्ये सांगायचं होतं तुम्हाला. लय भारी जमले. तुमच्या मनातलं सगळं आम्हाला कळलं. पण सगळं सांगावं लागलं तुम्हाला. किती वेळा मी तुम्हाला हिंट देत होते पण तुम्हाला काही कळतच नव्हतं. तुम्हाला आठवतंय मी तुम्हाला माझ्या एका मैत्रिणीविषयी सांगितलं होतं की तिला कसं इन्सिक्युअर वाटतंय तिच्या नवऱ्याबद्दल. हो काय हो, ती तशी कोणी मैत्रीण नव्हती, दुसरी मी स्वतःविषयी बोलत होते. तुम्हाला ना काही कळतच नाही. माझी एक मैत्रीण आहे, तिला तिच्या नवऱ्याचं वागणं जरा खटकतं. तिच्या नवऱ्याची एक मैत्रीण आहे, तो तिच्याशी बोलला ना की तिला खूप त्रास होतो. असं झाले वे. तुम्हाला कोणाचा त्रास होत होता? दुसऱ्या कोणाचा? त्या सरगम मॅडमचा. ते तुम्हाला गाणं शिकवायला यायचे आणि मला सारखं असं वाटायचं की तुमच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करायचा. मला नाही आवडायचं ते. मला प्रचंड त्रास व्हायचा आणि मला कळायचं नाही की आपल्याला का त्रास होतोय. इतका राग यायचा मला आणि त्यात तुम्हाला कळायचं नाही मला का राग येतोय. माझं मलाच कळायचं नाही तर तुम्हाला कुठलं कळणार. शेवटी तुमच्या बाबांनी मला जाणीव करून दिली. म्हणजे त्यांनी मला सांगितलं की मी पॉझिटिव्ह होतीये, सरगम मॅडम इन्सिक्युअर होतीये. मग मी पण विचार केला की खरंच खरंच माझं असं होतंय का. आणि मग माझ्या लक्षात आलं विषय हार्ड आहे. परत एकदा जावं तिकडे. भारी. आणि मग माझ्या लक्षात आलं की मी तुमच्या प्रेमात पडली आणि त्या प्रेमामुळेच मला तुमचा खूप रागही येत होता. त्या रागाच्या भरात कधी कधी मी चुकीचंही बोलले असेल. तुम्हाला कदाचित ते विचित्रही वाटलं असेल पण ते सगळं प्रेमापोटी होतं. आता सुद्धा मी त्या सरगम मॅडमना तुमच्या बरोबर बघितलं आणि मला प्रचंड राग आला. मला नाही आवडणार असं. तुम्ही त्यांचा हात धरला होता, मी बघितलं. तुम्ही हात धरला होता त्यांचा आणि ते बघून ना माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.